आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे अडचणी येत असतात. ते संकट मिठाच्या साहाय्याने दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. मिठाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ते वेगवेगळे प्रकार म्हणजेच काळे मीठ, सैंधव मीठ, समुद्री मीठ आणि सामान्य असे वेगवेगळे प्रकारचे मिठाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे मीठ आपल्याला सहज वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध सुद्धा होऊन जाते. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र यांचा प्रतिनिधी मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यात मीठ ठेवले तर तिथे शनी व चंद्र यांची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होते. हे रोग व शोकाचे कारण बनते. मिठाला प्लास्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये. मिठाला काचेच्या बरण्यांमध्ये ठेवले तर त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर जाणवत नाही. मीठ सांडले तर ते सुद्धा अपशकुन मानले जाते. मीठ पडल्यास शुक्रवारी चंद्र दोन्ही ग्रह कमजोर होतात. स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झाले तर आपण ते नंतर टाकू शकतो, परंतु स्वयंपाक करताना भाजी चाखून पाहू नये. यामुळे आपल्या जीवनामध्ये दारिद्र्यता येते. भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक खाऊ नये. मीठ थेट कोणाच्या हातावर ठेवू नये. त्यानंतर मिठाची पुडी सुद्धा डायरेक्ट कोणाच्या हातावर देऊ नये. यामुळे चांगले संबंध खराब होतात. आजच्या लेखामध्ये आपण मिठाचे असे काही उपयुक्त गुणधर्म व लाभ जाणून घेणार आहोत. जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी असतील, आर्थिक अडचणी असतील, निर्माण होत असतील तर या उपायांच्या साहाय्याने तुम्ही आवश्यक दूर करू शकता. हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होणार आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा दृष्टी सुद्धा तुमच्या प्राप्त होणार आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया मिठाचे अनेक उपाय आहेत त्याबद्दल. सर्वात पहिला उपाय म्हणजे आपल्याला आधी काळे मीठ घ्यायचे आहे. ते काळे मीठ लाल कपड्यामध्ये ठेवून त्याची पुरचुंडी आपल्याला बनवायची आहे आणि ही पुरचुंडी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर जवळ लावायची आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही. काळ्या मिठाची पुडी जर तुम्ही तुमच्या तिजोरीवर ठेवली तर त्यामुळे तुमच्या धनामध्ये पैशामध्ये वाढ होणार आहे आणि त्यामुळे तुमची तिजोरी नेहमी भरलेली असेल व माता महालक्ष्मीची कृपा सुद्धा तुमच्यावर सदैव राहील. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नेहमी सुखशांती वास्तव्य करेल. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे आपल्याला एका काचेची बाटल घ्यायची आहे आणि त्या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरायचे आहे आणि ही बाटली आपल्याला बाथरूममध्ये ठेवायची आहे. असे केल्याने आपल्या बाथरूममधील नकारात्मक विचार निघून जातील आणि बाथरूममधील जे जीवजंतू कीटक असतात त्यांच्यापासून सुद्धा तुमचे संरक्षण होईल. आणि त्यानंतर शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे की मीठ व काच हे दोन्ही राहूचे कारक आहेत. म्हणून जर आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. स्टीलच्या भांड्यात मीठ ठेवले तर अशा वेळी चंद्र व शुक्र यांची युती होऊन त्यांचे परिणाम तुम्हाला भयंकर होऊ शकतील. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून मीठ नेहमी काचेच्याच बरणीत ठेवावे. तर घरामध्ये नेहमी पैसा खेळायचा राहावा असे वाटत असेल तर एक काचेचा ग्लास घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी भरून त्यामध्ये मीठ टाकून ठेवायचे आहे आणि हे मिठाने भरलेले ग्लास जो आहे तो आपल्याला घराच्या नैऋत्य दिशेला ठेवायचा आहे. त्यानंतर असे केल्याने आपल्याला घरामध्ये पैसा नेहमी खेळत राहतो आणि या उपायाने ग्लास मागे एक ग्लास लाल रंगाचा दिवा लावावा म्हणजेच बल्ब पेटवावा. त्यानंतर आपल्याला या ग्लासमधील पाणी जे आहे ते पाणी पूर्णपणे सुकून गेल्यावर नंतरच पुन्हा आपल्याला त्यामध्ये मीठ आणि पाणी भरायचे आहे आणि त्यानंतरच त्याचबरोबर जर तुमच्या बाथरूममध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर अशा वेळी तुम्ही आपल्याला बाथरूममध्ये समुद्री मीठ ठेवायचे आहे आणि त्यानंतरच तुम्हाला त्यामुळे तुमच्या बाथरूममधील वास्तुदोष पूर्णपणे नष्ट होणार आहे म्हणजेच दूर होऊन जाणार आहे. जर तुमच्या घरातील बाथरूम चुकीच्या दिशेला असेल किंवा जर बाथरूमच्या तुमच्या उंबरठ्यावरील लाल रंगाने
जाड रेषा काढावी, त्यामुळे सुद्धा दोष दूर होतो. आणि त्यानंतर आपल्याला अनेक शास्त्रांमध्ये नजर दोष करण्यासाठी सुद्धा मिठाचा मोठ्या प्रमाणात उपाय केला जातो. जर तुमच्या बालकाला नजर लागली असेल तर अशा वेळी चिमूटभर मीठ घेऊन त्यांच्या अंगावरून ओवाळावे आणि हे मीठ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे. आणि त्यानंतर जर आपल्याला व्यक्तिगत नजर लागली असेल तर अशा वेळी मूठभर समुद्र मीठ घेऊन आपल्या अंगावरून 3 वेळा फिरवावे. असे आपल्याला 3 दिवस करायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे मीठ शौचालयामध्ये फेकून द्यायचे आहे. असे केल्याने आपल्याला जर कोणाची एखाद्याची नजर लागलेली असेल किंवा ती जर काढायची असेल तर ती कशी नजर निघून जाते. तर अशा प्रकारे अनेक वेळा वास्तुदोष दूर करण्यासाठी आपण सुद्धा अनेक प्रकारे मिठाचा उपयोग केला जातो. असे काही दोष असतात जे आपण दूर करू शकत नाही, परंतु काही दोष हे आपल्या हातामध्ये असतात. त्याच्या आधाराने आपण सुद्धा हे जे काही वास्तुदोष आहेत ते दूर करू शकतो. आपण आपल्या घरातील वास्तुदोष दूर करू शकतो. जर तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये नेहमी भय वाटत असेल किंवा बेचैनी वाटत असेल तर अशा वेळी सुद्धा तुम्ही आपल्या दोन्ही हातामध्ये मीठ घेऊन थोडा वेळ उभे राहा आणि त्यानंतरच हे मीठ बेसिनमध्ये टाकून द्या. पाण्याचे नळ चालू करून ते मीठ पूर्णपणे वाहू द्या. असे केल्याने आपल्याला घरातील ज्या काही वास्तुदोष आहेत किंवा संपूर्णपणे हे जे काही संकटे आहेत ते आपले नष्ट होणार आहेत. आणि त्यानंतरच आपल्याला मित्रांनो, हा लेख जर तुम्हाला आवडलेला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करायला सुद्धा विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.